नमस्कार. आज आपण बघणार आहोत छान झणझणीत आणि चटपटीत असं घरच्या घरी वर्षभर टिकणारं लोणचं. नक्की ट्राय करून बघा. कढईमध्ये मी जाडं खडे मीठ असतं ना ते घेतलं. ते हलकंसं गरम करून घेतलं मी त्याला. गरम करून झाल्यानंतर ते थंड करून घेतलं. थंड झाल्यानंतर मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलं त्याला बारीक. तुम्ही बघू शकता बारीक करून घेतलं आहे. नक्की करून बघा ही रेसिपी. ह्या पद्धतीने खूप छान होतं आणि अगदी खराब पण नाही होत, वर्षभर पण टिकत नाही हे लोणचं. नक्की ट्राय करा. लगेच संपतं हे. मीठ ग्राइंड करून झाल्यावर मी लवंगी मिरची असते ती घेतली, तेजपत्ता घेतला, काळी मिरी, लवंग आणि दालचिनी हे देखील मी हलकंसं गरम करून घेतलं. त्यात मेथ्या टाकल्या, जिरे आहे ते टाकलं. ते देखील हलकंसं गरम करून मिक्सरला जाडसर ग्राइंड केलं. तुम्ही बघू शकता. थंड झालं त्यानंतर जाडसर गरम केलं. त्या परातीत मी मीठ टाकलेलं होतं, त्यातच मी हे ग्राइंड केलेलं मिरचीचं मिश्रण टाकून घेतलं. लसूण घेतला मी, तो देखील मिक्सरला ग्राइंड करून घेतला जाडसर. त्यानंतर मोहरीची डाळ आहे ती मार्केटमधनं आणलेली, ती देखील मी परातीत टाकून घेतली. त्यानंतर लोणच्याचा बेडेकर मसाला आहे तो देखील टाकून घेतला. काश्मीरी लाल मिरची टाकली, बडीशोप टाकून घेतली, हिंग टाकला आणि एका कढईत मी तेल आहे ना ते कडकडीत गरम करून घेतलेलं. ते थोडं कोमट झालं त्यानंतर मी लसूण कच्चा असतो आपला ना, हिंग आणि लसूण, तर त्यावर मी गरम तेल टाकून घेतलं. म्हणजे कच्चेपणा निघून जातो आपल्या लसणाचा तो. ते हळूहळू मिक्स करत राहिले मी तेल टाकून, लसूण आणि हिंगाचं मिश्रण. अख्खे जे मसाले होते ना ते देखील घेतलेले मी यात. लवंग, मिरी, दालचिनी, तेजपत्ता, त्यावर देखील तेल टाकून घेतलं. म्हणजे छान वास लागतो त्याचा गरम मसाल्याचा पण. 2-3 वेळेस मी तेल टाकून लसूण आणि ते छान मिक्स करून घेतलं. म्हणजे त्याला तेलाचा तडका लागतो त्याला छान. आणि नंतर मग तेल थंड झालं ना पूर्ण, त्यानंतर मी तेल परत टाकलं थोडं आणि सर्व जे मिश्रण परातीत टाकलं ना त्यात तेल मिक्स करून घेतलं थोडं. तुम्ही बघू शकता छान तडका बसतो त्याला तेलाचा, लसणाला, हिंगाला आणि गरम मसाल्याला. त्यानंतर मी कैरी आहे ना ती बारीक कट करून हळद मीठ लावून 1 दिवस पूर्ण बांधून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी मी त्यातलं पाणी काढून चाळणीत ठेवलेली. त्यानंतर थोडा वेळ मी अगदी पाणी निथळेपर्यंत ठेवलं त्याला. आणि सर्व ते कैरी कट केलेली होती ना ती ह्या मिश्रणात सर्व टाकून घेतली आणि छान हाताने मिक्स करून घेतली. हाताने छान मिक्स होतं म्हणून मी हाताने चांगलं मिक्स करून घेतली सर्व कैरी आणि लोणच्याच्या बरणीमध्ये भरून घेतली. बरणीमध्ये सर्व लोणचं भरल्यानंतर जे तेल होतं ना उरलेलं ते पूर्ण थंड झालेलं, तर ते थोडं टाकून घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी देखील मी वरपर्यंत तेल टाकून घेतलं बरणीत. नक्की ट्राय करा. खूप छान लागतं हे लोणचं. आणि अगदी थोडासा गूळ टाकून घेतला मी. गूळ पावडर होती माझ्याकडे पितांबरीची, तर ती गूळ पावडर देखील थोडीशी टाकली, जास्त नाही टाकली. तुम्हाला गोड हवा असेल तर जास्त टाका तुम्ही गूळ पावडर. थोडीशी टाकली ना चव पण छान लागते, आंबट गोड तिखट. नक्की ट्राय करा. आणि हे वर्षभर टिकतं लोणचं, खराब पण होत नाही. ह्या पद्धतीने केले ना खराब देखील होत नाही. आणि बरणीमध्ये भरताना तुम्ही
मीठ जे मी वाटून घेतलं ना ते पहिलं खाली टाका, नंतर लोणचं आपण मिक्स केलेलं सर्व ना ते भरून घ्या. भरपूर दिवस टिकतं. मग नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी. वर्षभर म्हणजे टिकतच नाही, लगेच संपतं ते लोणचं, एवढं छान होतं. नक्कीच ट्राय करा.